नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनीषाज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत उपासासाठी बटाट्याचा अगदी झटपट बनणारा असा चिवडा. पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे. चिवडा बनवण्यासाठी आपल्याला 2 बटाटे लागणार आहे, काजू, बदाम, शेंगदाणे. उपासासाठी नसल बनवत तर कढीपत्ता देखील लागणार आहे. आता सगळ्यात प्रथम आपल्याला 2 बटाट्याचे सालं काढून घ्यायची आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी माझा नवीन रेसिपीचा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. अशा प्रकारे बटाट्याचे सालं काढून घ्यायचे आहे आणि खिसणीच्या मदतीने खिसून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही खिसणी आहे, त्यामध्ये गोल गोल आकाराचे चिप्स काढून घ्यायचे आहे अगोदर. बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे म्हणजे बटाटा आपला काळा पडणार नाही. दोन्ही बटाटे असे गोल गोल आकारात खिसून घ्यायचे आहे. सगळे बटाटे खिसून झालेले आहे, पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. खिसून झाल्यानंतर 2-3 पाण्याने छान वॉश करायचं आहे. वॉश करून घ्यायचं आहे. सगळी स्टार्च काढून घ्यायची आहे. वॉश करून घेतलेला आहे बटाटा, पाहू शकता तुम्ही. आता एकावर एक ठेवून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे. एका गोल आकारावर दुसरं ठेवायचं आहे. पाहू शकता तुम्ही. एकावर एक चिप्स ठेवायचे आहे. बटाट्याचे कापं आणि पातळ-पातळ कट करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे अगदी पातळ-पातळ कट करून घ्यायचे आहे. म्हणजे ज्या टाईमला आपण तळणार आहे, एकसारखे तळल्या देखील जातात आणि मऊ देखील पडत नाही. अशा प्रकारे पातळ-पातळ कट करून घ्यायचे आहे. कट करून झालेले आहे, पाहू शकता. अशा प्रकारे कट करायचे आहे. एकदम पातळ-पातळ कट करायचे आहे. म्हणजे एकदम कुरकुरीत होतात, मऊ पडत नाही. सगळ्या बटाट्याचे असेच कट करून घ्यायचे आहे. सगळ्या बटाट्याची स्ट्रिप कट करून झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. पातळ-पातळ अशा प्रकारे कट होतात. आता एक कपडा घ्यायचा आहे, त्यावर ते टाकून दुसऱ्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे. सगळं पाणी काढून झालेलं आहे. अशा प्रकारे कोरडे-कोरडे झालेले आहे वेगवेगळे. म्हणजे तळताना एकमेकाला चिटकत देखील नाही. सगळे चिप्स कट करून व कोरडे करून झालेले आहे. पाहू शकता अशा प्रकारे मोकळे-मोकळे होतात. आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे. सगळ्यात प्रथम गॅस ऑन करून कढई ठेवून त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल कडकडीत गरम करायचं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुमचे काही सजेशन, फीडबॅक असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जावा. तेल गरम झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. कडकडीत तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये सगळे बटाटे
तळून घ्यायचा आहे. फास्ट फ्लेमवरच तळायचा आहे. बिलकुल काळा पडत नाही बटाटा. बटाटा कढईमध्ये टाकल्या-टाकल्या बिलकुल चम्मचनी हलवायचं नाहीये. 2 मिनिटानंतर अशा प्रकारे मोकळा होतो. मग उलटं-पलटं करायचं आहे आणि दोन्ही सगळीकडनं फ्राय करून काढायचं आहे. पाहू शकता कुरकुरीत झालेला आहे. सुंदर असा कलर आलेला आहे. खूप चॉकलेटी करायचा नाहीये. आपल्याला व्हाईटच ठेवायचा आहे. अशा प्रकारे सगळा खीस तळून घ्यायचा आहे. कडकडीत तेलामध्येच फ्राय करायचा आहे आणि गॅसचा फ्लेम फास्ट करूनच फ्राय करायचा आहे. म्हणजे एकदम कुरकुरीत होतात आणि नरम देखील पडत नाही. आता काढून घ्यायचा आहे म्हणून गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. अशा प्रकारे सगळा खीस फ्राय करून झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता आपल्याला शेंगदाणे फ्राय करायचे आहे. जाळीवरच ठेवून फ्राय करायचे आहे. म्हणजे इझिली आपल्याला रिमूव्ह देखील करता येतात. अशा प्रकारे शेंगदाणे देखील फ्राय करायचे आहे. थोडासा गॅसचा फ्लेम मी वाढवत आहे. शेंगदाणे देखील खूप काळे करायचे नाहीये. सतत हलवत राहायचे आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. शेंगदाणे फ्राय करून झालेले आहे. आता बदाम व काजू फ्राय करून घ्यायचे आहे. मी एका बदामाचे 2 काप केले आहे, काजूचे देखील. अशा प्रकारे हलवत राहायचं आहे म्हणजे सुंदर असे फ्राय होतात. कलर देखील सुंदर येतो. ते देखील फ्राय झालेले आहे, काढून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये कढीपत्ता फ्राय करून घ्यायचा आहे. उपवासासाठी बनवत असाल तर कढीपत्ता स्किप करा. पाहू शकता तुम्ही कढीपत्ता देखील सुंदर असा फ्राय झालेला आहे कुरकुरीत. तो देखील काढून घेऊया. सगळे इन्ग्रेडियंट्स फ्राय करून झालेले आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार फुटाण्याची डाळ, मनुके देखील ॲड करू शकता. अशा प्रकारे कढीपत्ता काढून घ्यायचा आहे. आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. एक बाउल घ्यायचा आहे मोठ्या आकाराचा. त्यामध्ये बटाट्याचा खीस घालायचा आहे. शेंगदाणे, काजू, बदाम जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही मनुके देखील ॲड करू शकता. जर तिखट बनवायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील ॲड करू शकता फ्राय करून बारीक-बारीक कापून. अशा प्रकारे सगळं मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त मीठ आणि साखर ॲड करायची आहे. कारण की हे नमकीन बनवत आहे आपण म्हणून. अशा प्रकारे साखर ॲड करायची म्हणजे साखराची पावडर ॲड करायची आहे, पिठी साखर. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपला उपासाचा चिवडा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, कमेंट आणि भरभरून शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. थँक यू.